आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता फक्त शेवटचा एकच विधी बाकी आहे. तो का पूर्ण झाला की आपली पूजा संपन्न झाली. ताई 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 उठू नकोस, बसून ग. अरे मला बरं वाटतं आणि तुम्ही दोघं इथं कशाला थांबलात? आत्ता आत्ता इकडे तुझ्याजवळ कोणीतरी असायला हवं. मामा तू जा, मी थांबतो. नाही नको. हे बघ, बरं वाटतंय आणि मी जरा वेळ बसते आणि मगच खाली येते. हं, खाली पूजा चालली ना आणि तुम्ही दोघं इथं वर बरं नाही दिसत. इतकी हो येते. बर, तुला काही वाटलं तर हाक नक्की मार. आराम कर. देवा, ही पूजा व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. सई, तुला आता 108 वेळा न थांबता तुपाचा आहुती द्यायचा हवनकुंडामध्ये. हो. वा वा वा, आज हे गुरुजी माझ्या बाजूने आहेत असं वाटायला लागलंय मला. मस्त गुरुजी, एकदम परफेक्ट काम दिले तुम्ही सईला. सई, ही तुझ्या कर्माची फळं आहेत. आता भाजलेल्या हाताने घालत बस तू. चला, आता आपली पूजा संपन्न झालेली आहे. सई, ते प्रसादाचं ताट इकडे दे. सगळ्यांना नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. चला, आता पूजा झालीये तर महत्वाचं काम उरकून घेऊया. आता कसलं महत्वाचं काम बाकी आहे?
कसलं काम म्हणजे काय दादा? तुमची लाडकी सुनबाई आज देवांशना बर्थडे गिफ्ट देणार आहे ना? सई, मला माहिती आहे तू माझ्या देवांसाठी खूप प्रेमाने सोनं घेतलंयस ना, आणि त्याला ते सोनं देण्यासाठी तू खूप एक्साइटेड असशील, हो की नाही? नाही ते बरोबर आहे, पण पार्टी संध्याकाळी आहे. पार्टी सुरू होण्याच्या आधी देईल गिफ्ट, हो ना सई? संध्याकाळी? दादा, अरे संध्याकाळी किती गडबड असेल. एक तर पार्टीची सगळी तयारी करायची आहे, गेस्ट येणार आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला वेळच मिळणार नाही. नाही मी तर म्हणते तिने गिफ्ट आत्ताच दिलं तर बरं होईल. आत्ताच देऊ दे तिला, हो की नाही ग? मारे गेली होती ना आदर्श सुनेचं नाटक करायला. साडीने बाजून हात तर लाल झालेलेच आहे तिचे. आता सोनं चोरीला गेलंय म्हटल्यावर गाल सुद्धा लाल. आता फक्त पॉप्स सईची बाजू घेण्याआधी तो तुझं काम सुरू कर. कर सई, अगं जगत काय बाकी आहे? दागिन्या देवांशला सोनं दे. गिफ्ट आत्ताच देतेस ना, मग दे. काय हो, आता तुम्हाला रडायला काय झालं? तुमच्या वहिनींसारखा त्रास तुम्हाला सुद्धा होतोय का? हो म्हणजे त्रास तर होतोच आहे, आणि इतक्या वेदना होतात आता कसं सांगू तुम्हाला. अजिबात सांगू नकोस. जे होत आहे ना ते तुझ्यापर्यंतच राहू दे. काय ना, हे सगळं सांगून तू आमचा मूड खराब करशील. आमचा मूड सध्या खूप चांगला आहे, त्यामुळे गप्पच बस. नाही म्हणजे मला कळतंय आजचा दिवस शुभ दिवस आहे, आणि म्हणजे मला हे सांगावं लागतंय. मी जे सांगणार आहे ते ऐकून सगळ्यांचं इथे मूड जाणार आहे, पण आता